4-5 वर्षापासून अनेक क्षेत्रातून सुरू झाले. सुरुवातीला हो अनेक क्षेत्रात सुरू झाले. सिद्धेश्वर स्वामींची समाधी आहे. खूपच रम्य ठिकाण आहे हे. खूप छान वाटतंय. इथे हा तळ आहे. त्याच्यात सुशोभीकरणाचं काम पण चालू आहे. किती छान दिसतोय हा व्ह्यू. माझ्या फ्रेंडच्या फ्लॅटमधून घेतली मी. सोलापूरचा. किती छान आहे. इथे आडीमध्ये एवढं छान निसर्ग सौंदर्य आहे. हे कोल्हापूर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि ह्याला मल्लिकार्जुन डोंगर पण म्हणतात. खरंच खरंच खूप छान आहे. ही आहे शृंगीची मूर्ती आणि ही आहे भृंगीची मूर्ती. तर ह्या दोघींविषयीच्या कथा आहेत. नमस्कार मंडळी. हे आहे आडीचं मल्लिकार्जुन टेम्पल. ह्या मंदिरात आम्ही आलो आहोत आणि इथे गुरुजी बसलेले आहेत. ते आपल्याला ह्या दोन्ही लिंगाविषयी आणि ह्या मंदिराविषयी माहिती देतील. गुरुजी प्लीज. नमस्कार. हे कसं आहे, आडी मल्लिकार्जुन डोंगर हे मल्लिकार्जुन हे श्रीशैल मल्लिकार्जुनचं प्रतिरूप आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं श्रीशैल मल्लिकार्जुन त्याचंच ते प्रतिरूप एका भक्ताला दर्शन देण्यासाठी इथं प्रगट झालेले आहेत. आणि प्रगट होते वेळी कसं 2 स्वरूपात झालेले आहेत. इथं शिव आणि शक्ती असं 2 स्वरूपात प्रगट झालेले आहेत. कुठेही लिंग बघितला तर एकच स्वयंभू असते. इथं मात्र प्रगट होते वेळी 2 स्वरूपात झाले. कसं आहे, या समोरच्या पिंडीचा वरचा लिंग तेवढा तो स्वयंभू आहे आणि ती रुद्रपिंडी आहे. कुठं पण लिंग बघितलं तर गोल प्लेन असतं. हे तसं नाही. हे रुद्राक्ष कसं असतं ना तसं स्वरूपात आहे. त्या समोरच्या पिंडीचा वरचा लिंग तेवढा स्वयंभू आहे, भोवतीचं करून बसवलेला आहे. पलीकडल्या पिंडीचं बहुतेक सगळं स्वयंभू आणि वरती लिंग करून बसवलं आहे. म्हणजे अर्धनारेश्वर आता शंकर आणि पार्वती अशी कशी आहे स्वरूपात. देवाचं नावच काय, मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन म्हणजे काय, मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शंकर. शंकर पार्वतीचं स्वयंभू स्थान आहे. आणि या डोंगराची उत्पत्तीच रामायण काळात झालेली आहे. ज्यावेळी द्रोणागिरी पर्वत घेऊन हनुमान जात असतोय त्यातला एक थोडा भाग पडून या डोंगराची उत्पत्ती झालेली आहे. याला पूर्वी संजीवनीगिरी म्हणून नाव होतं. या डोंगराला पहिला पूर्वी संजीवनीगिरी म्हणून नाव होतं. त्याच्यानंतर एका भक्ताला ज्यावेळी दर्शन दिले आणि नंतर स्वयंरूपात प्रगट झाले त्यावेळीपासून आडी मल्लिकार्जुन डोंगर म्हणून आडी मल्लिकार्जुन म्हणतात. आडी गावच्या हद्दीत असल्यामुळे आडी मल्लिकार्जुन देवस्थान असे याला नाव पडलेलं आहे. आता या डोंगराचा एवढाच मध्ये भाग आहे. आजूबाजूला बघा तुम्ही, बाकीचे डोंगर कसं एकामेकाला लागून असतात तसं हा नाही. हा मध्ये एवढा डोंगर उत्पत्ती हे झालेला आहे कारण त्यातला एक द्रोणागिरी पर्वताचा भाग पडून इथं डोंगराची उत्पत्ती झालेली आहे.
इथं श्रावण मध्ये मोठा उत्सव असतोय. श्रावण मध्ये 1 महिना मोठा उत्सव असतोय. रोज सकाळी रुद्राभिषेक करून रोज 11,000 बेलाची पानाची पूजा असते. इथं कायमची त्रिकाल पूजा आहे. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम पूजा, 3 टाइम आरती रोजचीच आहे, कायमचीच. श्रावण मध्ये पण तीच असते, 3 वेळा असते. पण सकाळी कसं, सकाळी ते मानकरी ठराविक आहेत, ते येऊन 11,000 बेल रोज मोजून रोज 11,000 बेलाच्या पूजेची पाणी केलेली असते. सकाळ दुपार दोन्ही टायमाला इथं अभिषेक केला जातो. 3 टाइम कायमची त्रिकाल पूजा आहे इथं. परत इथं श्रावण मध्ये मोठा उत्सव झाल्यानंतर परत दसऱ्यात इथं उत्सव असतो. 9 दिवस इथं पालखी वगैरे आले असते. 9 दिवस म्हणजे जागरण इथं हे असते. पालखीची रोज फिरे असते, तर पालखी 9 दिवस इथं असते. तिथून इथं महत्वाचं बघण्याजोगं म्हणजे किरणोत्सव. जसा कोल्हापूरच्या अंबाबाईला किरणोत्सव होतो ना, तसं इथं मार्च आणि सप्टेंबर वर्षातून 2 वेळा इथं किरणोत्सव होतो. 22 मार्च ते 30 मार्च कंपल्सरी रोज तुम्हाला सूर्योदय झाला की सूर्य उगवल्या पहिल्या किरण इथं पिंडीवरती. आता एवढं अंतर लांब आहे, एवढं बाहेरून एवढं म्हणजे हे आहे, तरी अगदी बरोबर असं किरण घेऊन नदीच्या शेंगात बरोबर अगदी पिंडीवर. हे 22 मार्च ते 30 मार्च कंपल्सरी रोज किरणोत्सव असतोय. हे मार्च मधला कसा किरणोत्सव दिसतोय, पण सप्टेंबर मधला दिसत नाही. म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन असं जो असतोय ना, त्यावेळेचा सप्टेंबर मधला कसं ढगाळ वातावरण असते, क्लिअर दिसत नाही. पण मार्च मधला तुम्हाला अगदी परफेक्ट 22 मार्चला तुम्हाला आज किरण आलेलं दिसणार. तिथून 30 मार्च पर्यंत सूर्योदयाच्या टायमाला सकाळी 10 मिनिटं कंपल्सरी तर सूर्योदय हे करून दिलेलं असणार. आणि इथं कसं कमिटी आहे, अभिवृद्धी म्हणून इथे कमिटी आहे, इथली देखभाल करायला, इथली सुरू करायला. इथले खाली शिवानंद महास्वामीजी म्हणून ते आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली इथं कमिटी केलेली आहे. त्यांचे सगळं म्हणजे इथे देखभाल वगैरे करायची, सुधारणा करायची. इथं आणि कसं इथं रोज प्रसाद असतोय. रोज सकाळी तुम्हाला पूजा आरती वगैरे झाली की रोज सकाळी तुम्हाला प्रसाद इथं रोजचा प्रसाद असतो, महाप्रसाद रोजचा. सुनील गुरुजी आहेत आणि ते आता आपल्याला शृंगी आणि भृंगीची कथा सांगणार आहेत. बाहेरच्या 2 मूर्त्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या ना, त्या आहेत शृंगी आणि भृंगीच्या. ते शृंगी आणि भृंगी ऋषी ते शिवभक्त आहेत, फक्त शिवभक्त. त्यांना दुसरं देव देवी हे ते फक्त शिवाची विभक्ती करायचं, शिवाचं नाव करायचं, कैलासावर कायम शिवाच्या समोर ते जप तप करत बसले कायम असतात. मग कायम तर त्याचा नित्यक्रम रोज यायचं, शिवाची स्तुती करायची, शिवाचं दर्शन घ्यायचं, तिथेच नामस्मरण करत थांबायचं. मग असं त्यांचं रोजचं दिनक्रम चालू असतोय. मग त्यावेळी पार्वती बघते, पार्वती त्यांच्याजवळ येऊन बसलेली असते. पण ते काय करतात, पार्वतीला नमस्कार करत नाहीत, फक्त शंकराला नमस्कार करायचा, शंकराची प्रदक्षिणा करायला जायचं. हे असं रोजचं त्यांचं चालू होतं. 1-2 दिवस 4 दिवस बघते पार्वती. मग आता हे एवढं हे आहेत, मी आधी शक्ती आणि मला हिने म्हणजे मानत नाही, हे करत नाहीत. मग ती काय करतात, हिने एवढं बघतायत की नाही, शिवाजीच फेरी काढतात तरी त्यांच्या मांडीला घेऊन जवळ घेऊन बसते. आणि आता तर माझे म्हणजे नमस्कार करतील आणि फेरी करतील, तर ते काय करतात, शिवाजीवर नमस्कार करतात, भोंग्याचं रूप घेतात, शिवाच्या भोवतीने 5 फेरी काढतात, परत आणि शिव हे करतात. त्यावेळी पार्वती मातेला राग येतोय, मी आधी शक्ती असताना माझे हे करत नाहीत, म्हणून ती आपल्या शक्तीनं त्यांचा रक्त आणि मोस सगळं ओढून घेते. फक्त राहतोय हाडाचा सांगायला, तरी सुद्धा ते शिवस्तुती करत थांबलेले असतात. त्यावेळी काय करतात, मग हे तरी बी हे करतात. मग त्यानं हे काय करते, आपल्या शक्तीनं वारं सोडते. वारं सोडल्यानंतर ते हाडाचा सांगायला राहिलं नसते, ते लडपडायला चालू होते, इकडे तिकडे होतोय. मग हे शिवाला येते की आता हे माझं भक्त आहेत, हे जर खाली पडले तर माझा अपमान आहे, म्हणून माझा अपमान व्हायला नको म्हणून त्याला 3रा पायाचा तिने लावलेला आहे, त्याला टिकू म्हणून. आणि शिवानं म्हणजे त्यांचे हे होऊ नये म्हणून त्यांना 3रा पाय लावून 3 पायाची ती मूर्ती आहे. 3 पाय त्याच्या पाय त्याला हे केलेलं आहे, 3रा पाय टिकू म्हणून. म्हणजे आपल्या भक्ताचा तिने अपमान होऊ दिला नाही, त्यांना हे करून 3रा पाय लावून तिने आपल्या भक्ताला हे केले. धन्यवाद गुरुजी, खूप माहिती मिळाली तुमच्याकडे. हे आहे ब्रह्मरंभा देवीचं मंदिर, म्हणजे हे पार्वतीचंच रूप आहे. फोटो